11:50चा लग्नाचा मुहूर्त आणि 10:35 झाले तरीसुद्धा सगळे पाहुणे मंडळी हे ब्राईडच्या चेंजिंग रूममध्येच होते. आम्हाला मेकअप करण्यासाठी अर्धा तास पण मिळेल की नाही ह्याचा डाऊट होता आणि रिच्युअल्स पण खूप सारे बाकी होते. तर अशा वेळेला आम्ही काय केलं, प्रत्येक पॅलेट ओपन करून त्याचे ब्रशेससुद्धा त्यासोबत सेट करून ठेवले. त्यासोबतच प्रायमर, मॉइश्चरायझर आणि कन्सिलर, फाउंडेशन ह्या सगळ्याचे शेडसुद्धा आम्ही रेडी करून ठेवले. एअरब्रश मेकअप असल्यामुळे एअरब्रश गनमध्ये सुद्धा मी सगळे शेड अकॉर्डिंग टू ब्रायडल स्किन टोन प्रॉपर रेडी करून आणि शेड मिक्स करून ठेवलं. हे झालं मेकअपचं. तर हेअरस्टाईलसाठी आम्ही काय केलं, ब्राईडला पाहिजे होती मर्मेड हेअरस्टाईल आणि आम्हाला गॅरंटी होती की हा वेळ आम्हाला खूप कमी पडणार होता. त्यामुळे आम्ही काय केलं, एक्सटेन्शनचं हे मर्मेड आम्ही प्रॉपर बनवून घेतलं आणि फ्लावर्ससुद्धा जिप्सी वगैरे हे टाय करून घेतले. त्यानंतर असा झाला हा आमचा सेटअप पूर्णपणे तयार, ज्यामध्ये आम्ही लेन्ससुद्धा ओपन करून ठेवले, पावडर पफ, पावडरचा डब्बा सगळं आम्ही काही रेडी करून ठेवलं. आणि त्यानंतर ब्राईड आली. ब्राईडला हार्डली आम्हाला 25 मिनिट्सच मिळाले होते, ज्यामध्ये नऊवारी साडी, मेकअप, हेअरस्टाईल हे आम्हाला दोघींना उरकायचं होतं. कसं केलं असेल हे तुम्हीच विचार करा. तर या ठिकाणी आमचा पूर्ण मेकअप करून झाला आणि त्यानंतर आमची ब्राईडसुद्धा ही मस्तपैकी रेडी झाली. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आमची ब्राईड 25 मिनिटमध्ये कशी रेडी झाली. आणि भरपूर लोकांना हा डाऊट असतो की तुम्ही तुमच्या ब्राईडला एवढं फास्ट कसं तयार करता. तर त्यामागचं हे प्रिपरेशन असतं, जे आज मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि अशा प्रकारे ही पूर्ण तयारी करून झाल्याच्या नंतर आमची ब्राईड हे ऑन टाईम, जसं पहिली मंगलाष्टका सुरू झाली तशीच आमची ही ब्राईड ही चेंजिंग रूममधून बाहेर पडतानाचे हे मी काही शॉर्ट्स घेतले आहेत, जे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सगळे गेस्टसुद्धा त्याच रूममध्ये होते, ब्राईडसुद्धा तिथे होती. तर अशा सिच्युएशनमध्ये कसा मेकअप केला असेल, किती घाई गडबड झाली असेल, तरीसुद्धा नो वरीज, मी मस्तपैकी सगळं मॅनेज केलं आहे आणि ऑन टाईम आमच्या ब्राईडला रेडी करून बाहेर काढलं आहे. जसं तुम्ही बघू शकता 11:50ला ब्राईड रेडी झालेली आहे.